नमस्कार. आज आपण एका मोठ्या बातमीबद्दल बोलणार आहोत, जी महाराष्ट्रातल्या हजारो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. हो, शासनानं एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे अनेकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. नक्की काय आहे हा निर्णय आणि याचा काय परिणाम होणार आहे? चला सविस्तर जाणून घेऊया. जरा विचार करा, आपण काम करतोय पण महिनोगडती त्याचा पगारच मिळत नाहीये. बरोबर अशीच काहीशी अवस्था आपल्या राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची झाली होती. खूप दिवसांपासून ते त्यांच्या हक्काच्या पैशांची वाट बघत होते. आणि त्यामुळेच एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता की हे जे थकलेले पैसे आहेत ते अखेर मिळणार तरी कधी? साहजिकच आहे, सगळ्यांच्या नजरा शासनाच्या घोषणेकडे लागल्या होत्या. तर ह्याच मोठ्या समस्येवर शासनाने आता एक महत्त्वाचा तोडगा काढला आहे आणि हाच निर्णय या संपूर्ण बातमीचा केंद्रबिंदू आहे. तर घडलं असं की 24 फेब्रुवारी 2026 या दिवशी शासनाने एक GR म्हणजेच एक शासन निर्णय काढला आणि या निर्णयामुळे त्या रखडलेल्या निधीला अखेर हिरवा कंदील दाखवण्यात आला. खरंच यामुळे हजारो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि हा निधी काही लहान सहान नाहीये. तब्बल 205 कोटी 14 लाख रुपयांचा निधी आहे हा. एवढ्या मोठ्या रकमेला शासनाने मंजुरी दिली आहे. यावरूनच या समस्येचं गांभीर्य आणि त्यावर काढलेल्या उपायाची व्याप्ती आपल्या लक्षात येते. आता हे 205 कोटी रुपये आले कुठून असा प्रश्न पडू शकतो. तर हा निधी एकूण आर्थिक तरतुदीचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला याचं एक सोपं गणित समजून घेऊया. हे बघा, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 820 कोटी 56 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातले साधारण 615 कोटी 41 लाख रुपये आधीच दिले गेले होते. आणि आता हा जो उरलेला 205 कोटी 14 लाख रुपयांचा शेवटचा हप्ता आहे तो वितरित करण्यात आला आहे. बरं, निधी मंजूर झाला हे तर कळलं, पण मग प्रश्न असा आहे की या मोठ्या निधीचा फायदा नेमका कोणाला आणि कसा होणार आहे? हा पैसा थेट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगारासाठी वापरला जाणार आहे. एवढंच नाही तर सरपंच आणि उपसरपंचांना त्यांचं मानधन मिळेल आणि ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचा बैठक भत्ता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची म्हणजे PFची रक्कम भरण्यासाठी सुद्धा यातून तरतूद केली आहे. ही बातमी ऐकून छान वाटलं, नक्कीच दिलासादायक आहे. पण यात एक छोटासा ट्विस्ट आहे. म्हणजे निधी थेट लोकांपर्यंत पोचण्यामध्ये एक तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. झाले असं की शासनाची जी ERP प्रणाली आहे, जी थेट पेमेंट करण्यासाठी वापरली जाते, ती सध्या काही कारणास्तव बंद आहे. त्यामुळे हा निधी थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकत नाहीये. पण मग आता होणार काय? तर यावर एक तात्पुरता उपाय काढलाय. ही रक्कम आता राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेकडे जाईल आणि मग जिल्हा परिषद ती सर्वांना वाटप करेल. अर्थात या प्रक्रियेमुळे पैसे प्रत्यक्ष हातात यायला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? तांत्रिक अडचण असली तरी हा निर्णय खरंच सर्वांसाठी एक मोठा दिलासा आहे. आणि हेच या संपूर्ण बातमीचं सार आहे, नाही का? कितीतरी दिवसांपासून जे पैसे थकलेले होते ते आता मिळणार आहेत. हीच सर्वात महत्त्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो. आता जेव्हा कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांच्या हातात त्यांचे हक्काचे पैसे येतील तेव्हा गावाच्या विकासाचा गाडासुद्धा आणखी वेगाने धावेल का? काय वाटतं?